नाण्याला दोन बाजू असतात हे आपण बरेच वेळा ऐकलं आणि त्या दिसतातही. पण नाण्याला तिसरी बाजू असते आणि ती दिसत नसली तरी तिचं अस्तित्व मात्र जाणवतं. ही तिसरी बाजू म्हणजे 90च्या दशकातील मराठी सिनेमांना ज्यांनी प्रसिद्धीच्या झोतात आणलं. ही तिसरी बाजू म्हणजे ज्यांच्या देखणेपणाची प्रत्येक तरुणीला भुरळ पडत असे. ही तिसरी बाजू म्हणजे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी आणि त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या आयुष्यावर लिहिलेलं पुस्तक चौथा अंक. ऐकूया त्यांच्याच शब्दात. आम्ही मूळचे विदर्भातले. माझे पंजोबा कृष्णराव मोठे घाटावर राहत म्हणून त्यांचं आडनाव घाटोळे होतं. घरानं सावकारांचं होतं. बँका नव्हत्या. घरावर दरोडे पडायचे. पैसे दागिने ठेवायचे कुठे म्हणून घराच्या विहिरीत सोनं नाणं लपवून ठेवलं जायचं. लागेल तसं विहिरीतून मोटेनं काढलं जायचं. म्हणून आमचं आडनाव नंतर मोटे असं पडलं. शेगावच्या गजानन महाराजांचे आमच्या बंगल्यात वास्तव्य असायचे. ते आले की माझे पंजोबा गाव जेवण घालायचे. आज जिथे महाराजांची समाधी आहे त्या शेजारी शंकराचे एक देऊळ मोडकळीस आले होते. महाराजांच्या सांगण्यावरून आमच्या पंजोबांनी त्या देवळाचा जीर्णोद्धार केला. आजही देवळावर त्याचा उल्लेख आहे. आमचे पंजोबा गावचे सावकार असले तरी ते लोकांना पिळून घेणारे असे नव्हते. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये त्यांचा 2 ठिकाणी दिलदार व उदार असा उल्लेख आहे. त्या काळानुसार त्यांची राहणी साधीसुधी होती. ते एकदा जंगलातून चालत येत असताना तिथून कस्तुरी भरलेल्या बैलगाड्या चालल्या होत्या. पंजोबांनी सहज गाडीवानांना कस्तुरीचा भाव विचारला. पंजोबांचा वेश साधा. गाडीवान म्हणाला, ए भटा, जा ना पुढे. तुला काय परवडणार आहे कस्तुरीनी बिस्तुरी. त्यांना तो मोठाच अपमान वाटला. त्यावेळी त्यांच्या घराचे बांधकाम चालले होते. तिकडे त्यांनी या साऱ्या गाड्या वळवल्या आणि बांधकामाच्या सामानात कस्तुरीच्या गाड्या त्यांनी रिकाम्या केला. आजही तिथे कस्तुरीचा मंद गंध दरवळत असतो. घरात सावकारी असल्यानं पैसा मुबलक. कष्टाचा पैसा नसल्यानं त्याची फारशी किंमत नव्हती. एकदा माझे वडील लहान असताना त्यांच्या हातून महागाचा कप फुटला. त्यावरून आजी त्याला बरीच रागावली. आजीच्या सासऱ्यांना म्हणजे माझ्या पंजोबांना ते आवडले नाही. माझ्या नातवाला एवढ्याशा कारणासाठी इतके कशाला बोलतेस असे म्हणून आपल्याला काय कमी आहे या जोशात त्यांनी अख्खा नवीन टी सेट त्याला फोडायला दिला. अशा श्रीमंतीत वाढल्यानं बाबांचा हात पैशाच्या बाबतीत कायम सढळ राहिला. अनेक मित्रांची त्यांनी लग्न लावून दिली. त्यांचे संसार उभे केले. आमच्या घराण्याकडे पैसा अडका, सोनं नाणं भरपूर होतं. प्रसिद्ध कमलखानी हार होता. त्याचे पदर गळ्यापासून सुरू व्हायचे ते पायापर्यंत. हा हार घातलेली बाई हारातल्या सोन्याच्या वजनानं खाली वाकायची. तो हार असाच कुठल्याशा नवाबाला नजराणा म्हणून आमच्या घरातून माझ्या बाबांनी दिला होता. अमरावतीला आमच्या ऑइल मिल्स होत्या. जमीन भरपूर होती. परळला स्टुडिओ होता. माझी पणजी म्हणजे वडिलांची आजी साताऱ्याजवळील औंधची राजकन्या. घरात सुबत्ता भरपूर. त्यांचं घराणंही घरंदाज आणि गर्भश्रीमंत होतं. पणजीच्या कानात हिऱ्याच्या कुड्या असत. त्या डोक्यावरून पदर घेत. घरात जेवायला सर्वांना चांदीची भांडी. एवढंच नव्हे तर आंघोळीला चांदीचे घंगाळ होते. आमचे आजोबा भीमराव हे डॉक्टर झाले. लंडन येथे जाऊन त्यांनी FRCS ची पदवी घेतली. भारतात आल्यावर 2-4 दिवसांनी ते कुटुंबियांना घेऊन कारमधून फिरायला गेले. बरोबर पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा अनंत म्हणजे माझे बाबा असे 2 जण होते. आजीच्या पोटात बाळ होतं. बाळ म्हणजे माझी आत्या. अमरावती जवळचा पोहरा हा तसा लहानसाच घाट. पण तिथून कार चालवत असताना वाटेत मोठा खड्डा होता. वरती गवत टाकलेलं होतं. त्यामुळं गाडी चालवताना तिथे खड्डा आहे हे आजोबांच्या लक्षात आलं नाही. गाडीचं चाक खड्ड्यात गेल्याबरोबर गाडी उलटली आणि दुर्दैवानं आजोबांच्या मेंदूला मार लागून ते तत्क्षणी गतप्राण झाले. बाकी सर्व सुरक्षित राहिले. माझ्या आत्यानं मात्र वडिलांचं तोंडही पाहिलं नाही. आजीनं पुढचा संसार एकटीनं केला.
आजीचा मृत्यू झाला तेव्हा बाबा 18 वर्षाहून लहान होते. त्यामुळे आमची सर्व संपत्ती बाबा 18 वर्षाचे होईपर्यंत कोर्ट ऑफ वॉर्ड्समध्ये गेली. बाबांचे काका हरिभाऊ मोठे तोपर्यंत केअरटेकर राहिले. मग बाबा आणि आत्या मुंबईत आले. पुढे माझी आत्या कुमुदिनी हिचे डॉक्टर जनार्दन गुणे यांच्याशी व्यवस्थित सालंकृत लग्न करून दिलं. शिवाय त्यावेळी बाबांनी आत्याला सांगितलं, तुला घरातले हवे ते दागिने तू घेऊन जा. आत्याही याच संस्कारात वाढलेली. ती म्हणाली, आईचे दागिने येणाऱ्या सुनेसाठी राहू देत. मी फक्त माझ्यासाठी आईनी माझ्या लहानपणी भातुकलीची चांदीची चूल बोळकी घेतली होती तेवढीच तिची आठवण म्हणून घेऊन जाते. बाबांचं लग्न मालती पाध्ये हिच्याशी मुंबईत झालं. माझी मोठी बहीण मीना, त्यानंतर मी जन्मले. या दरम्यान एक मोठीच आपत्ती घरावर कोसळली. हरिभाऊ मोठे हे माझ्या वडिलांचे काका. त्यांनी अत्रे मोठे थिएटर्स आचार्य अत्रे यांच्याबरोबर भागीदारीत सुरू केले. चित्रपटांसाठी पुष्कळ कर्ज काढावे लागत होते. हरिभाऊ मोठेंकडे तर काहीच पैसा नव्हता. माझ्या बाबांकडे भरपूर संपत्ती. एक मोठे काही करू पाहत असेल तर दुसऱ्या मोठेने त्याला मदत केली पाहिजे असा विचार करून त्यांनी आपली प्रॉपर्टी गहाण ठेवून पैसा उभा केला व तो हरिभाऊ मोठेंना दिला. अत्रे मोठे थिएटर्सच्या सर्व खर्चासाठी बाबा जामीन राहिले. वसंत सेना, पायाची दासी, एकेका चित्रपटासाठी अफाट पैसा लागत होता. वसंत सेना चित्रपटात वनमालाने सोन्याचे खरे दागिने मागून घेतले. अत्रे मोठे थिएटर्सवर कर्जाचा बोजा इतका वाढला की जामीन असलेल्या सर्व प्रॉपर्टीवर रातोरात जप्ती आली. त्यात मुख्यतः स्टुडिओ, ऑइल मिल्स, सोनं नाणं असं बरंच काही गेलं आणि आमचे अफाट श्रीमंतीचे दिवस संपले. आमची सांपत्तिक स्थिती उत्तम असताना माझ्या बाबांनी कधीही काही थोड्या प्रमाणावर विकत घेतलेलं असं आठवत नाही. सर्व प्रकारच्या फळांच्या करंड्या ते घरी आणत. तेव्हापासून आम्हाला लिची, प्लम, चेरी, पीच वगैरे फळे खायला मिळत. त्यावेळी इंग्लिश कॉटन हे कापड सगळ्यात महाग व उत्तम दर्जाचं होतं. त्यातले काही आवडले तर त्याचे तागेच्या तागे ते घरी आणून टाकायचे. मग त्याचे कपडे शिवून आम्हा तिघी बहिणींना सारख्याच प्रकारचे कपडे युनिफॉर्म सारखे घालावे लागत. ते आम्हाला आवडत नसे. सगळ्यात मोठी मीना, मी मधली मधुबाला आणि धाकटी अंजनी. मी मधली म्हणून बाबानं मला लाडानं मधवलं म्हणत. ते मला इतकं आवडायचं की आजही मधवलं म्हणून कानी हाक यावी असे वाटते. त्यांना माझी सगळ्यात जास्त काळजी वाटायची. ते म्हणायचे, ही माझ्यासारखीच आहे, त्यामुळे हिला लोक फसवतील असं वाटतं. पुढे ते वेळोवेळी खरंही ठरलं. कधीही पैशाचा अभाव माहितीच नसलेल्या बाबांना बसलेला आर्थिक धक्का जिव्हारी लागला. त्यात त्यांना दारूचे व्यसन लागले. पुन्हा आयुष्यभरात त्यांनी कधीही चित्रपट पाहिला सुद्धा नाही. मी त्यावेळी पाळण्यात होते तर आई सांगते की माझ्या पाळण्यावर जप्तीचे सील लागले होते. त्यानंतर हळूहळू आम्ही सावरलो. दुसरा पर्यायही नव्हता. आम्हा दोघी बहिणींनंतर मग तिसरी बहीण झाली. आम्ही दोघी मुली होतोच. आम्हाला भाऊ हवा होता म्हणून आम्ही थोड्या नाराज झालो. तर वडील आम्हाला रागावले. आम्हा तिघींवर त्यांनी खूप प्रेम केलं. मुलगी म्हणून दुय्यम वागणूक कधीही दिली नाही. माझ्या तिसऱ्या बहिणीचे नाव अंजनी. बाबांना हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन मध्ये चांगली नोकरी लागली. माझी एक आत्या माहेरची शांताबाई सप्तर्षी. ही आत्या डॉक्टरकीच्या परीक्षेत पहिली आली होती. तिचे यजमान म्हणजे गुलाबचंद दोशी हे प्रसिद्ध वालचंद हिराचंद यांचे धाकटे बंधू. यांची फियाट कंपनी, रावळगाव गोळ्या अशा बऱ्याच कंपन्या होत्या. आत्यांनी डॉक्टरकी न करता पतीचा व्यवसायच सांभाळला. त्यावेळी त्यांच्याकडे काही थोड्या श्रीमंतांकडे असलेली डॉज गाडी होती. आम्हा मुलांना त्याचं आकर्षण वाटे. रामदास पाध्ये यांचे वडील बोलक्या बाहुल्या कलेमध्ये प्रवीण होते. ते माझ्या आईचे काका. ते स्वतः बाहुल्या बनवायचे. ते वेंट्रीलोकिस्ट होते, म्हणजे बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे कलाकार. रामदासने इंजिनिअरिंग पूर्ण केलं. त्याचे वडील यशवंतराव पाध्ये यांनी हौसेखातर ही कला शिकून घेतली होती. मात्र पैसे घेऊन त्याचा खेळ ते फारसा करीत नसत.
रामदास लहान असल्यापासून त्याला या कलेची आवड लागली आणि तोही त्यांना या बाबतीत बारीक सारीक मदत करीत असे. त्यातून त्याचेही या कलेचे शिक्षण झाले. अर्धवटराव नावाचे नवीन पात्र त्यांनी तयार केले. ते लोकप्रिय झाले. त्यानंतर त्या जोडीला त्यांनी आवडाबाईचे पात्र करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी तिचा टोप तयार केला. त्यावेळी माझी आजी यशवंतराव यांची मोठी वहिनी बाहेर गेली होती. टोप तयार झाल्यावर तो काकांनी माझ्या बहिणीच्या माधवी नावाच्या लहान मुलीला मजेने घालून ठेवला. तेवढ्यात आजी घरी आली. माधवीला पाहून तिला हसू आवरेना. पोट धरून हसत हसत ती खालीच बसली. नवीन पात्राचे ते सहज स्फूर्त मिळालेले कौतुक म्हणा किंवा स्वागत होते. काकांकडून रामदासने 8-10 वर्ष व्यवस्थित प्रशिक्षण घेतले. त्यानंतरच त्याला जाहीरपणे प्रयोग करण्याची परवानगी मिळाली. 1 मे 1967 या दिवशी काकांचा कार्यक्रम होता. त्यानंतर शेवटची 5 मिनिटं रामदासने त्याचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. योगायोग असा की त्यानंतर 8च दिवसांनी म्हणजे 8 मे 1967 या दिवशी काका कॉटवर बसलेले असताना त्यांच्या छातीत अचानक कळा येऊ लागल्या. ताबडतोब डॉक्टरांना बोलावले. त्यांची वाट पाहत ते कॉटवरून दाराकडे पाहत होते आणि डॉक्टर पोहोचण्यापूर्वीच ते हार्ट अटॅक येऊन कोसळले. त्यावेळी त्यांची पत्नी म्हणजे आईची काकी व त्यांची मुले घरी होती. पण आम्ही नेमके बहिणीकडे माधवीकडे आसाममधील जोरहाट येथे निघालो होतो. माधवीला भेटून बरेच दिवस झालेले असल्यामुळं आई, आजी, माझी उषा मावशी म्हणजे रामदासची मोठी बहीण असे आम्ही सर्वजण खास माधवीला भेटण्यासाठी निघालो होतो. कारण आम्हा सर्वांना तिचा फार लळा होता. जात असतानाच वाटेत आम्हाला ही दुःखद बातमी कळली. मग आजी आणि मावशी परत फिरले आणि आम्ही जोरहाटला गेलो. रामदासला 2 भाऊ होते. या 3ही मामांनी आमच्यावर खूप प्रेम केले. पोर्तुगीज चर्चला त्यांची पाध्ये बिल्डिंग होती. आमच्या घरापासून चालत जाण्यासारखं त्यांचं घर होतं. मी त्यांच्याकडे जायला फार उत्सुक असे. शनिवार रविवारची शाळा संपवून घरी आलं की माझे कपडे भरायचे आणि त्यांच्या घरी जायचे. त्यांच्या घरी बाहेरच्या गॅलरीत रात्री जेवण झालं की आम्ही पुष्कळ गप्पा मारायचो, मजा करायचो. आम्हाला घरी कधी चहा प्यायला मिळायचा नाही, पण इथे मग आम्ही ती हौस पुरवून घ्यायचो. 12 आण्याला ग्लुकोज बिस्किटाचा पुडा मिळायचा. तो अख्खा खाऊन मी समाधान पावत असे. बाबांना मात्र आम्ही गेलो की करमायचे नाही. सोमवारी शाळा असल्यामुळं त्याच दिवशी सकाळी आपण घरी जावे असे आमच्या मनात असे. पण बाबा आदल्या दिवशी रात्रीच आम्हाला घरी घेऊन जायला गाडी घेऊन यायचे. आम्हाला जायचं नसे, कारण रात्रीच्या वेळी बाहेरच्या गॅलरीत बसून गप्पा मारण्याचे आकर्षण आम्हाला फार होते. मग आम्ही आतल्या खोल्यांमध्ये लपून बसायचो. काका माझ्या बाबांची समजूत घालायचे. आम्हाला ठेवून घेण्यासाठी त्यांच्या विनवण्या करायचे. बाबा नाईलाजाने परत जायचे. काकांचे निधन झाल्यानंतर रामदासने त्याचे अपुरे राहिलेले कार्यक्रम पूर्ण करण्यास सुरुवात केली. मग त्याने स्वतःचेही शब्दभ्रमकार म्हणून कार्यक्रम सुरू केले. 1972 साली NCP या अमेरिकेतील टीव्ही नेटवर्क कंपनीने त्याला हा कार्यक्रम करण्यास बोलावले. त्यानंतर पूर्ण वेळ हाच कला व्यवसाय स्वीकारायचा असे त्याने ठरवले. त्याच वर्षी त्याला दूरदर्शनवर कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. त्यामुळे त्याला ही कला घरोघरी पोहोचवली. अनेक जाहिराती, चित्रपट, स्टेज शो यामध्ये त्याने या कलेचे प्रयोग केले. अनेक देशांमध्ये त्याने पपेट्री फेस्टिवलमध्ये भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले. रामदासची पत्नी अपर्णा हिला लेखन वाचनाची आवड होती. शिवाय ती गायनही शिकत होती. त्यामुळे रामदासला कार्यक्रमाचे स्क्रिप्ट रायटिंग, गाणे, निवेदन यामध्ये तिची चांगली मदत व्हायची. आता त्या कामांबरोबरच कार्यक्रमाचे व्यवस्थापनही तीच पाहते. बहुतेक सर्व प्रयोगांमध्ये अपर्णाचा सहभाग असतो. अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये तिने स्वतःच्या गायनाचे 2 कार्यक्रम केले. आता त्यांचा धाकटा मुलगा परीक्षित हा त्याची नोकरी सांभाळून या दोघांना मदत करीत असतो. दुसरा मुलगा सत्यजितही लहानपणापासून या कलेमध्ये थोडाफार सहभाग घेत होता. पुढे त्याला ही कला चांगली यायला लागल्यावर तो जाहीर प्रयोग करण्यास त्याला सांगितले की आधी तू तुझे शिक्षण चांगल्या तऱ्हेने पूर्ण कर.
मग सत्यजित एम.कॉम झाला, CA झाला व तोही शब्दभ्रमकार म्हणून कार्यक्रम करू लागला. त्याचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होऊ लागले. एकदा कलर्स टीव्हीवरील इंडियाज गॉट टॅलेंट या रियालिटी शोमध्ये तो फायनलपर्यंत पोहोचला. त्यामुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. 1 वर्ष त्याने CAची प्रॅक्टिस केली, पण नंतर मात्र पूर्ण वेळ शब्दभ्रमकार म्हणून काम करण्याचे त्याने ठरवले. त्याने स्वतःच्या परीने त्यात काही नवीन प्रयोग केले. रेडिओ कंट्रोल पपेट्री शो देखील तो आता करतो. सून ऋतुजा हिनेही पपेट ऑपरेटिंगचे तंत्र शिकून घेतले आहे. अशा प्रकारे पाध्ये कुटुंबियांनी ही कला उत्तम प्रकारे जोपासली आहे. पाध्ये कुटुंबियांशी लहानपणापासूनचे आमचे जडलेले आपुलकीचे नाते पुढच्या पिढीतही टिकून राहिले. माझे लग्न झाल्यावर रवी चित्रपटात काम करू लागल्यावर त्याला इन्कम टॅक्स सुरू झाला होता. राजेंद्र हा माझ्या काकांचा दुसरा मुलगा CA होता. त्याने अनेक वर्ष आमच्याकडून 1 पैसाही न घेता रवीची इन्कम टॅक्सची कामे करून दिली. सगळ्यात मोठा मुलगा LICत नोकरीला होता. तो आम्हा तिघी बहिणींकडून हक्काने ओवाळून घ्यायचा. हा बाळमामा देखील आमच्यावर फार प्रेम करीत असे. आमचे लाड करायचा. माझ्या आईचे मामा बाबरे यांना संगीताची आवड होती. त्यांनी स्वतः जलतरंग केले होते. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ हे बाबरे मामांचे जवळचे मित्र होते. ते छोट्या लताला घेऊन बाबरे मामांकडे कधी कधी भेटायला यायचे. माझी आई हार्मोनियम फार सुंदर वाजवायची, तर या मामांनी तिला स्वतः हार्मोनियम बनवून ते भेट दिले होते. या हार्मोनियमचा आवाज फार गोड होता. अनेक उच्च दर्जाच्या तसेच नवनवीन पुस्तकांचा खजिन्यासाठी पुस्तक वाचन हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करा.